काही काही लोकांना देवावर विश्वास नाही, पण देवाचे एवढे भयंकर चमत्कार आहेत की अजून त्या लोकांना माहितीही नाही. ब्लॉग शेवट पर्यंत पहा आणि आपल्या मराठी माणसाच्या आयडीला फॉलो करून घ्या रे बा. तर राम राम पोट्टे, मी आपला आशिष घाटे. तर आज आपल्या गावात होती घराची वास्तुशांती आणि त्याच निमित्त होता नंगर सोहळा. दर्शन केलं, मस्त तर्रीवाली आबाजी आजची भाजी तयार होती, इकडे जिलेबी चालू होती. काका म्हणत गळे एक बार पाहून घे बरं, नमक कमी आहे की जास्त आहे. म्हटलं काहीच वांधा नाही, एक नंबर आहे. फटाफट सगळेनं वाळ काढले. इकडे वाळ काढायच्या नावावर चोरू चोरू जिलेबी खाणं चालू होती. पहिली पंगत पाहुण्याची, दुसरी पंगत फुकट खाणाऱ्याची. पाहुणे बा हेगे नका करू, सट खायचं तट राहायचं. पिंटू भाऊ तर काही चमकून राहिले बा असतं एकदम. हा टोपी गिगी एकदम कडक. गरीबाच्या घरचा आहे हो पाहुणे बा. अशानं भंडारे बंद होतील बरं गावातले. दिवसभर जेवणाच्या पंक्तान संध्याकाळी झालं भजन चालू. देखो रे भाई, हे आ गया अपना संतोष. आता जेवढे बी गावचे या बोर्डावर नावा तेवढ्या गावचे वागे मंडळ अटसाकी गेला, तर ते आता रात्रभर करतील भजन. आता एवढ्या थंडीत एक मिनिट बी न थांबता हे रात्रभर आता भजन चालणार आहे. 2-3 घंटे झोप काढून डबल 5 वाजता आंघोळ करून मी मंदिरावर आलो. देवाची पूजा वगैरे झाली आणि लग्न लागलं. आणि आता याच्या पुढे होणार आहे खरा चमत्कार. आता हे जे तुम्हाला एवढी जाडी साखळी दिसून राहिली ना, हे लवकर तर कोणाच्यानं तुटत नाही, पण ज्याच्या तकदीरात आहे ना त्याच्यानं एका झटक्यातच तुटते. आता झाला विषय असा की मी व्हिडिओ चालू करायची आणि एकाच झटक्यात 10-12 वर्ष या पोराच्या हातातून तो नंगर तुटून गेला. आता याच्या पुढे काय झालं ते पाहू आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत घ्या तुम्ही आपल्या आयडीला फॉलो करून.